बांगलादेशातील हिंदू संतांवर येथील सरकार अतोनात अत्याचार करत आहेत। बांगलादेशामध्ये हिंदू पूर्णपणे असुरक्षित झालेला आहे। येथील आया बहिणींवर अत्याचार, बलात्कार, दिवसाढवळ्या करण्याचे कार्य बांगलादेशातील लोक करत आहेत। असुरक्षित असलेल्या हिंदूंना सुरक्षित करण्यात यावा आणि बांगलादेशाचा कठोर निषेध करण्याकरिता मंगळवारी धामणगाव रेल्वे येथे युवकांची आक्रोश रॅली निघाली। सकल हिंदू समाज, बजरंग दल आणि राष्ट्रीय गोरक्षा मंचाचे शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। छत्रपती शिवाजी चौक ते मुख्य बाजार ओळ, गांधी चौक, अमर शहीद भगतसिंग चौक मार्गे रॅली तहसील कार्यालयात पोहोचली। या ठिकाणी तहसीलदारांना धामणगाव इस्कॉनचे प्रमुख दिनेश बुदलानी आणि राष्ट्रीय विवेक विचार मंचाचे जिल्हाप्रमुख प्रशांत मोन यांच्या हस्ते निषेधाचे निवेदन सादर करण्यात आलं। सकल हिंदू समाजाच्या विनंतीवरून धामणगावच्या समस्त व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत स्वेच्छेने आपली प्रतिष्ठाने आणि दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला। सकल हिंदू समाजाच्या विनंतीला मान देऊन समस्त धामणगावकरांनी 100% दुकाने बंद ठेवली। त्यामुळे यावेळी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत। मागील काही 6 महिन्यापासून जवळपास बांगलादेशात राहणारा जो आमचा हिंदू समाज आहे, जो बौद्ध समाज आहे, जो धार्मिक अल्पसंख्याक असलेला शीख समाज आहे, या तीनही चारही जो प्रामुख्याने हिंदू समाज म्हणून बांगलादेशात राहतो, तिथल्या काही बांगलादेशातले जे जातीय कट्टरपंथी लोक आहे, त्यांनी आमच्या धार्मिक अल्पसंख्याक म्हटलं तिथल्या प्रमाणात आम्ही धार्मिक अल्पसंख्याक आहे, त्यांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला। आमच्या हिंदू महिलाच्या, बौद्ध महिलाच्या, शीख महिलांचे म्हणजे निवस्त्र असे दिंड काढले आहे। म्हणजे याची दखल आंतरराष्ट्रीय दर्जावर जे काही न्यायालय आहे त्यांनी घ्यावे आणि आज तहसीलदारामार्फत आम्ही केंद्र सरकारलाही सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या हिंदू समाजाची, बौद्ध समाजाची आणि शीख समाजाची बाजू उचलून धरावी आणि जे तथाकथित स्वतःला जातीयवादी म्हणणारे लोक आहेत, खास करून मुस्लिम तिथले जे आहे त्यांचा जो आतंकवाद तिथे लागलेला आहे, त्यांच्यावर भारत सरकारच्या वतीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मांना त्यांनी न्याय देण्यात यावा, हीच मागणी आजच्या या मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। हिंदू बांधवांवर, बहिणींवर, मातांवर अत्याचार होत आहे आणि त्यामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी तेथील चिन्मय कृष्णदार या इस्कॉनच्या ब्रह्मचारींनी तिथे आक्रोश मोर्चा काढला होता, जेणेकरून तो अत्याचार तिथे थांबला पाहिजे। परंतु तेथील युनूस सरकारने त्यांची न ऐकता पुन्हा त्यांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांना तुरुंगात टाकले। याच इस्कॉननी एका काळात जेव्हा बांगलादेश निर्माण झाला होता तेव्हा त्यांना खाण्याची सोय नव्हती, तेव्हा इस्कॉननी त्यांना कित्येक महिने, जवळपास 6 महिने त्यांना खाऊ घातला आहे। जवळपास 2 लाख रोज बांगलादेशी तिथं रोज जेवण करायला किंवा आपली भूक मिटवायला तिथं यायचे आणि त्याचा प्रतिफेड म्हणून आज त्यांनी इस्कॉनला तिथे बॅन करण्याचा आणि तिथे अत्याचार करण्याचा उपक्रम चालू ठेवला आहे। म्हणून या निषेधार्थ आम्ही धामणगाववासी सकल हिंदू समाजाकडून तहसीलदारांना निवेदन करतो की तेथे हा अत्याचार थांबला पाहिजे। हिंदुत्ववादी सरकार बसलेली आहे आणि आपण आज बघत आहोत की बांगलादेशमध्ये आमचे देवी देवतांचे मंदिरेसुद्धा तोडल्या जात आहे। आमच्या आई बहिणीचे तिथे अब्रूला हात घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा अत्याचार होत आहे आणि आज स्वतःला तथाकथित मानवाधिकार म्हणून घेणारे कुठे शांत बसलेले मला हे समजत नाही। आज देशात कुठेच मानवाधिकाराच्या गोष्टी करणारे लोक दिसत नाही आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज आम्ही धामणगाव शहरातील सर्व सनातन हिंदू धर्मातल्या लोकांनी आज निषेध मोर्चा म्हणून ह्या तहसीलदाराच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही अशी आशा करतो की येणाऱ्या काळात भारत सरकारने लवकरात लवकर बांगलादेशावर कारवाई करावी, अन्यथा आता होणारा जो कुंभमेळावा आहे हा अगर म्हणजे बांगलादेशावर होणारा अत्याचार अगर थांबला नाही तर कुंभमेळ्यातले पूर्ण नागा साधू हा बांगलादेशला कूच करेल आणि आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत जाऊ। सर्व भारतीय आम्ही हिंदू समाज आणि युवा वर्ग बांगलादेशवर कूच करण्याची तयारीत आम्हीसुद्धा आहोत, कारण की आज आमची पूर्ण मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। आमच्या देवाधर्माच्या मूर्त्या तोडल्या जात आहेत, पेट्रोल टाकून आग लावल्या जाते, आमच्या आस्थेला ठेस पोहोचत आहे। त्याचासुद्धा विचार भारत सरकारने करावं आणि लवकरात लवकर बांगलादेशचा बंदोबस्त लावावा अशी मी आज सर्वांमार्फत विनंती करतो। भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज का एकही सपना था, अखंड भारत हो अपना। त्यासाठी मोदी सरकारने लवकरात लवकर काम करावं, मी अशी सर्व हिंदू आज इच्छा व्यक्त। AS न्यूज महाराष्ट्रासाठी धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।